गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. आई मी काही मदत करू? मी काही नको, झालंय माझं सगळं. तुझा कॉलेजची तयारी कर. आई आई आणखी किती दिवस तू या सगळ्यापासून दूर पळणार आहेस? काय बोलतेस तू? सरक बाजूला. आता सगळे येतील नाश्त्यासाठी. जा तू जाऊन आवर. आई ऐक ना माझं, फक्त 2 मिनिटं. आई प्लीज, फक्त 2 मिनिटं माझं ऐक. मला माहिती आहे तुला बोलायचं नाही आहे, पण कधीतरी बोलावं लागेल ना. नुसतं विचार करत कुढत बसण्यात काय अर्थ आहे? कोण कुडत बसलंय? मी गपगुमान माझी कामं करत होते ना. तू झालीस आई काही मदत करू का, काही मदत करू का? मी तुला सांगते नाही, जा कॉलेजसाठी आवर. सगळे येतील आता स्वयंपाकाला. तुझं काही ते भलतंच चाललंय. आई तू नक्की विचार करत नव्हतीस? नाही. नक्की? नक्की. मग तुझे डोळे असे का झालेत? रात्रभर झोपली नाहीयेस ना तू? विचारच करत होतीस हो ना? काय करू? मला कळलं की मी फक्त विचारच करू शकते, एवढंच आहे माझ्या हातात. मग विचार आला की माझ्याच बाबतीत हे असं का घडतंय? का नाही मिळाली परवानगी? इतकी चांगली संधी चालून आली होती ना, मग का नाही हो म्हणाली? का का का? मग सगळा विचार झाला. मग ठरवलं आता झालंय, सगळं संपलं. ठीक आहे, ते बाजूला ठेवायचं. मग जास्त विचार नाही करायचा. तू पण विचार नको करूस. रडणं थांबव. जास्त विचार नाही करायचा. ठीक आहे, सगळं ठीक आहे. आई असं कसं म्हणू शकतेस तू? पिहू बाळा, मला तुझी चिडचिड कळते. तुला होणारा त्रास कळतोय. माझ्याबद्दलची काळजी कळते. पण काही काही गोष्टी ना आपल्या हातातच नसतात अगं. त्यामुळे उगीच त्रागा कशाला करायचा? आपल्या नशिबातच नाहीये ही गोष्ट. असा विचार करायचा आणि विसरून जायचं सगळं, म्हणजे आपल्याला त्रास होत नाही. आई पण का सोडून द्यायचं? फक्त कोणीतरी परवानगी दिली नाहीये म्हणून? कुणीतरी? परवानगी नाकारणारा कोणीतरी माझा नवरा आहे, तुझे बाबा आहेत. मग जर त्यांची इच्छा नसेल, त्यांना आवडत नसेल, तर मी का करू बाळा? कारण तुला वाटतं तुझी इच्छा आहे म्हणून. आई हे लाईफ तुझं आहे. या लाईफ मध्ये तेही जोडले गेलेत पिहू. त्यामुळे फक्त माझा विचार नाही करू शकत. मला त्यांच्याही मनाचा विचार करावा लागेल. नाही पिहू, वास. तू ना फार हुशार आहेस, खूप कन्व्हिन्सिंग आहेत. बरोबर स्वतःचे मुद्दे पटवून देतेस मला. बोलण्यात ना मला हरवतेस नेहमी. पण एक सांगते पिहू, तू कधीतरी कोणाच्या तरी प्रेमात पडशील ना, किंवा कोणाशी तरी लग्न होईल, तेव्हा मला काय म्हणायचंय हे कळेल तुला. नाही आहे. मी जरी लग्न केलं ना, तरी माझ्या आयुष्याचे निर्णय मी दुसऱ्या कोणाला तरी घेऊ देणार नाही. आई आपल्याला एकच आयुष्य मिळतं. जर तेही आपण इतरांच्या डिसिजनवर अवलंबून ठेवलं ना, तर काय अर्थ आहे त्याला? आणि आई, जर लग्न करणं म्हणजे सगळं स्वातंत्र्य गमावून बसणं असं असेल ना, तर मी कधीच लग्न करणार नाही. ए वेडाबाई, काही काय बोलतेस तू? मी म्हणाले ना तुला, तू मला बोलण्यात हरवशीलच, स्वतःचे मुद्दे पटवून देशील. हुशार बाळ आहे माझं. पण काय ना पिहो, आपण जेव्हा कुणाच्या तरी प्रेमात पडतो ना, तेव्हा आयुष्याचे हे सगळे निर्णय आपसुकच बदलतात. आपण स्वतःला आपल्याही नकळत समोरच्याच्या हातात देऊन मोकळे होतो अगं. आपल्यालाही कळत नाही ते.
हा, कधी कधी या सगळ्याचा त्रास होतो, पण पण मी काही नाही आई. ज्या प्रेमात कधी कधी का होईना पण त्रास होत असेल, घुसमट होत असेल, हवं ते करण्याचं स्वातंत्र्य नसेल ना, तर ते प्रेम प्रेम नसतं, ती तडजोड असते. असेल, पण ही तडजोड मी माझ्या इच्छेने स्वीकारली आहे आणि मला त्याचा अजिबात पश्चाताप नाहीये. लग्नाआधीची अनुप्रिया असती ना, तर कदाचित मी फक्त स्वतःचा विचार केला असता. पण आता हे आयुष्य फक्त माझं नाहीये ना. मी अविनाशची बायको आहे, तुमची आई आहे, आईंची सून आहे, दादा आणि रेवतीची वहिनी आहे. त्यामुळे बाळा, मला सगळ्यांचा विचार करावा लागेल, फक्त माझा नाही. आणि मला असं वाटतं की लग्न झालेली प्रत्येक स्त्री आधी तिच्या कुटुंबाचा, तिच्या माणसांचा विचार करते, तिच्या करिअरचा नाही. आणि हे अजिबात चुकीचं नाही. हा माझा निर्णय आहे. आणि पिहू, मी तुला परत एकदा सांगते, तुझं लग्न झालं ना की तुला कळेल मला काय म्हणायचंय ते. हॅलो. काय नमस्कार पाटकर. आज बराच वेळ लावला माझा फोन उचलायला. हो, ते जरा गडबडीत होतो. असाल असाल. काय माझे 5 लाख देणं आहात ना, त्याच गडबडीत असाल ना. काय हो हो, त्याच. व्हेरी गुड. येणार येणार. असेच प्रयत्न करत राहा, तुमच्या प्रयत्नांना यश नक्की येणार. पण 2 महिन्याच्या आता पाटकर. काय 2 महिन्यापेक्षा 1 दिवसही जास्त झाला तर मी तुमचं ऐकून घेणार नाही. डायरेक्ट सामानासकट अख्ख्या फॅमिलीला घराबाहेर फेकून देईल. आणि अशा ठिकाणी फेकून देईल जिथे पाटकर फॅमिलीच्या एकाही माणसाचं नख सुद्धा सापडणार नाही. ऐका ना,